महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पंधरे गावातील मतदारांना भावनिक साथ घालत निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलंय। यावेळी अजित पवारांनी मी 24व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने मी डायरेक्टर झालो असं म्हटलंय। तर मी कामाच्या बदल्यात कधीही 1 रुपया घेतला नाही, त्याच्यामुळे मी ताटमानेनं बोलतो आहे। CSPंची बदली करायला 7-8 कोटी दिले जातात असं बोलले जातं। मी कधीही बदलीसाठी पैसे घेतले नाहीत, मला गरज नाही पैसे घ्यायची असंही अजित पवार यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या वेगवेगळ्या कंपनीतून काही कोट मी CSR फंड देतो, मला कशाची कमी नाही, मी कुठल्याही प्रकारची बिले लावणार नाही। मला कारखाना खाजगी करायला वेळ लागला आहे का? मी सहकाराचा पुरस्कर्ता आहे। 1991 साली शरद पवारांना काही जण म्हणाले अजितला चेअरमन करा। शरद पवार म्हणाले अरे थोडा अनुभव येऊ द्या मग करू, काय नाही करायचं म्हटलं, पण त्यांना काय माहिती एकदा बँकेत आला की जायचा नाही। 35 वर्ष झालं बँक हातात घेतली, सोडलीच नाही। मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा अर्थसंकल्प मांडतोय। योजना बंद करणारी आमची औलाद नाही। जर मी 5 वाजता नाही उठलो तर कोण माझं वाकडं करणार आहे? जावं मुंबईला 10-11 वाजेपर्यंत मंत्री भेटत नाही। मी कोणावरती टीका करत नाही, पण खरं बोलतोय असंही पुढे अजित पवार म्हणाले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।